नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर भरपूर सकाळी मी ना असे कपडे भिजायला घातले होते आणि अर्धे कपडे धुतले की लगेच पाऊस सुरू झाला. तर लगेच मी स्वयंपाक ते करून घेतला ना अर्धे कपडे पाऊस उतरल्याच्या नंतर म्हणलं धुवून घ्यावेत. आणि त्यासाठी मी असे पिशव्या त्या पण टाकलेल्या होत्या. आता ऊन पण नाही तर तशाच वाळवल्या कशा तरी. आणि त्यानंतर मला करायचे होते खारी शेंगदाणे घरीच. तर मी घरीच खारी शेंगदाणे करत असते. तर एका स्टीलच्या पातेल्यामध्ये 1 तांब्या पाणी घ्यायचं आणि 3 चम्मच मोठे त्यामध्ये मीठ टाकायचं. चांगलं पाणी उकळून घ्यायचं आणि अर्धा किलोच्या जवळपास हे शेंगदाणे आहेत. तर आपण जसे बाहेरून खारे शेंगदाणे आणतो ना सेम तसेच घरी पण शेंगदाणे होते. तुम्ही एकदा नक्की असे ट्राय करून पहा. तर छान पाणी उकळल्याच्या नंतर 10-15 मिनिट त्यामध्ये शेंगदाणे शिजून घ्यायचे. म्हणजे फार पण असे नरम करायचे नाही. असे त्याची साल जरा असे आकसल्यासारखी झाली ना तर समजून जायचं की आता हे 50% म्हणजे शिजून घ्यायचे. तर छान असे शेंगदाणे पण असे शिजले आपले. आणि एका झाऱ्याच्या सहाय्याने काय करायचं, एका कॉटनच्या कपड्यावर शेंगदाणे असे पसरायला घालायचे आणि 10-15 मिनिट असे शेंगदाणे कोरडे करून घ्यायचे. म्हणजे जास्त वाळवायचे पण नाही आणि त्यामध्ये जास्त पाणी पण नाही राहिलं पाहिजे शेंगदाण्याला. आता आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं होतं ना तर हे शेंगदाणे मस्त असे मिठाळ झालेले आहेत. आणि अशा कॉटनच्या कपड्यावर मस्त 10-15 मिनटं अशाला पंख्याच्या हवेला सुकू घालायचे. तर छान असे 10-15 मिनिट झाल्याच्या नंतर माझ्याकडं हे जुनंच मीठ आहे. मी सारखं मीठ वापरत असते, काही खराब होत नाही ते. तर थोडंसं म्हणजे लो क्वालिटीचं मीठ आहे, हे काही टाटा मीठ नाही. तर हे दुसरंच मीठ होतं. तर शेंगदाण्याला ह्याला आपण ते वापरू शकतो पण आम्ही भाजीला ह्याला काही वापरत नाहीत. तर मी ह्या अगोदर ह्याच्यात शेंगदाणे केलेले होते म्हणून तसं दिसतंय ते मीठ. तर शेंगदाणे मीठ असं चांगलं गरम झालं ना तर त्यामध्ये सगळे शेंगदाणे टाकून घ्यायचे. तर मी 2दा करून घेतले कारण की एकदा जर टाकले असते तर शेंगदाणे व्यवस्थित भाजले नसते. तर मी अर्धे अर्धे करून असे कमी गॅसवर भाजून घेतले. तर सुरुवातीला टाकलं ना तर ते शेंगदाण्याला पूर्ण मीठ चिटकते आणि जसे जसे ते शेंगदाणे गरम होते ना तसं तसं त्याचं मीठ पूर्ण सुटून जाते. तर असे 10-15 मिनटं कमी गॅसवर छान असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. बघू शकतात असे मस्त लाल झालते कुरकुरीत आणि खूप छान झालेले होते. तुम्ही एकदा नक्की घरी असे ट्राय करून बघा. आता मी केलेत म्हणून सांगत नाही की खूप भारी झालेत, पण एकदा नक्कीच बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सिंपल आहे. तर बघा त्याची सालसुद्धा अशी अलगद निघत होती. जसे आपण बाहेरून आणतो ना सेम त्याच पद्धती म्हणजे तसेच झालेले होते. तर खूप दिवस झाला आम्ही म्हणजे करायचे होते पण काही करणं होतच नव्हते. तर खूप छान असे शेंगदाणे झालते आणि जे गार झाले ना तर आणखी कुरकुरत होते. तर त्यानंतर मला यायचं होतं. ह्यांनी सकाळीच दवाखान्यामध्ये जाऊन माझा नंबर लावलेला होता. तर आम्ही इथे दवाखान्यामध्ये आलेलो होतो. तुम्हाला पुढं सांगतेच मी कशासाठी आलेलो होतो, कारण की मलाच दाखवायचं होतं. आणि ह्या दवाखान्यामध्ये एवढी गर्दी होत असते ना तर खूप वेळ आमचे जवळपास इथे 4 तास गेले ह्या दवाखान्यामध्ये. तर त्यानंतर मग घरी आलोत की लगेच पाऊस पण सुरू झाला आणि मग भुका पण खूप लागलेल्या होत्या. तर लवकरच स्वयंपाक करायला घेतला. 5-5:30लाच मी स्वयंपाकाला लागले होते. तसं म्हणा आम्ही 7ला जेवण करत असतो पण जरा लवकरच लागले कारण की दवाखान्यामध्ये गेलतो तर दुपारी काही खाल्लं काही नव्हतं. तर भूक लागली होती. तर एकीकडे वरण टाकलं एकीकडे भाकरी पण. तर दवाखान्यात जाण्यासाठी मी 2-3 वर्ष झालं टाळत होते पण शेवटी मला जावंच लागलं दवाखान्यामध्ये. कारण की माझ्या म्हणजे कंबर एक साईडनं खूप दुखायची. 2-3 वर्ष झालं तर मी असंच पेनकिलर ते खात होते. तर तात्पुरतं मला बरं वाटत होतं. पण आता अशात काय व्हायला लागलं, माझ्या पायापर्यंत दुखायला लागलं एका साईडनी. तर बघा ही प्रांजलचं मदतच असते. हे बघा हे डॉक्टरनी माझा एक्सरे काढलेला आहे ते कमरेचा. तर त्यामध्ये असं निघाले की माझी नस दबलेली आहे म्हणून थोडीशी. तर त्यांनी मला आठवड्याच्या अशा गोळ्यासुद्धा लिहून दिलेल्या आहेत. हे बघा हे 8 दिवसाच्या गोळ्या खा म्हणले. हे बघा यांचे कसे भांडणं सुरू आहेत. असं काय बोलायला लागले ना मधातच यांची भांडणं सुरू असतात बघा. आता ह्यांना हे एक तर हे मला सुद्धा स्वतःला काही कळलं नाही याच्यातलं. आपल्याला याच्यातलं काय कळणार आहे हे फक्त डॉक्टरांनाच कळत असते. आणि हे दोघांना बघायचं आहे आता हिच्यामध्ये काय, आता याच्यातलं काय कळणार आहे त्यांना. तर डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की तुमच्या कमरेची नस दबलेली आहे. तर त्यांनी मला गोळ्या ते दिलेल्या आहेत. तर गोळ्या म्हणले गोळ्या खाऊन फरक पडला तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही परत या म्हणून. तर नंतर मला हे जेव्हा म्हणजे एक्सरे हातात आले ना आता वाटलं काय माझं काय ऑपरेशन काय होते का काय कमरेचं. एक्सरे ते बघितल्यावर आता याच्यातलं काहीच कळत नाही बघा. तर चला मग आता व्हिडिओ बघा यांचे भांडणं किती चालते.
हे बघा हे ह्याच्यासाठी भांडण्यात बरं का, हे बघण्यासाठी. आता हे नेमकं काय आहे म्हणून. आता गप्प बसा ना दोघं गप्प बसा. तर चला मग व्हिडिओ इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.